तर मंडळी, प्रत्येक कामात अपयश येते, कुठलंच काम यशस्वी होत नाही, मनासारखं यश मिळत नाही. कितीही काम केले, कष्ट केले तरी पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, मन नैराश्याकडे जात आहे. असं जर तुमच्यासोबत होत असेल तर खचून जाऊ नका. वास्तुशास्त्रात यावर काही प्रभावी उपाय आहेत, ते करून पहा. कारण आपला गुरुग्रह कमजोर असल्याचे हे लक्षण असू शकते. तर गुरुग्रह मजबूत होण्यासाठी गुरुवारच्या दिवशी करायचे काही उपाय सांगत आहोत, ते नक्की करून बघा. पण त्याआधी आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर गुरुवारच्या दिवशी असे कोणते उपाय केल्याने आपल्याला सुख, शांती, समाधान मिळेल, प्रत्येक कामात यश मिळेल, तर ते आपण पाहूयात. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत होऊन स्नान करावे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करावी. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. त्याप्रमाणे तुमचे कोणते गुरु असतील, जसे की श्री स्वामी समर्थ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, बाळूमामा किंवा आणखीन कुठलेही तुमचे गुरु असतील, तर मनोभावे आणि श्रद्धेने त्यांची पूजा करावी. त्यांना पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करावे. गुरुवारच्या दिवशी कुठल्याही पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करावे. आणि हो, दान हे नेहमी गरजवंतांनाच करावे. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या केळीचे किंवा चना डाळीचे दान करावे. गुरुवारी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा 11 माळी जप करावा. आणि तुमचे कोण गुरु असतील, त्यांचा कोणता मंत्र असेल, तर त्या मंत्राचाही 108 वेळा किंवा 11 माळी जप करावा. गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे. मंडळी, हे उपाय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून करायचे आहेत. आणि म्हणून फक्त हे उपाय करून थांबू नका. अशा उपायांसोबतच मेहनत आणि कष्ट पण केलेच पाहिजेत, तरच सुख समृद्धी लाभेल, भरभराट आणि प्रगती होईल. आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, गुरूंची साथ मिळावी, आपलं गुरुबळ मजबूत व्हावं म्हणून हे गुरुवारी करायचे काही उपाय सांगत आहोत. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया परत अशाच आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.